इंद्रायणीचं पसायदान. दिनांक 22 एप्रिल. आवर मदर अर्थ. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक किमया संतोष मुळावकर. This is to certify that our Mother Earth is suffering from various severe diseases still to be named. She is under utmost treatment in intensive care unit. She is not fit for her duties of rotating around herself and around the sun. She may be granted medical leave for a long duration. पृथ्वीला देण्यात आलेलं मेडिकल सर्टिफिकेट. पृथ्वीच्या केस पेपरवरचा ॲडव्हाइस. एक्स-रे, सोनोग्राफी, सिटी स्कॅन, ॲटमॉस्फिअर ऑक्सिजन, ॲटमॉस्फिअर ओझोन, प्री पोल्युशन एअर, पोस्ट पोल्युशन एअर, प्री पोल्युशन वॉटर, पोस्ट पोल्युशन वॉटर. पृथ्वीला ऑक्सिजनवर ठेवण्याची वेळ आली आहे, पण ऑक्सिजनचा एकही रेणू शिल्लक नाही. पृथ्वीला ओझोनवर ठेवण्याची वेळ आली आहे, पण ओझोनचा एकही रेणू नावालाही नाही. सूर्याची अतिनील किरणे पृथ्वीवरच्या सजीवांचा जीव घेत आहेत. मरणारे सगळेच, रडणारे कुणीच नाही. प्रार्थना संपल्यात, श्रद्धांजलीही मृत झाली आहे. किती अमंगल वाटतं हे सगळं वाचताना, पण ह्या अमंगलाच्या दिशेनंच आपली वाटचाल सुरू आहे. लोकसंख्येचा विस्फोट होत आहे. जंगलतोडीचं काम अविश्रांत सुरू आहे. नव्या रोपांसाठी खड्डे करून त्यांना माती दिली जात आहे. कारखान्यांची कार्बन डायऑक्साईडची उकारी अव्याहत सुरू आहे. नद्यांच्या नाल्या झाल्या आहेत. सरोवरांची डबकी झाली आहेत. एरोसेल्स व फ्रीजमध्ये वापरला जाणारा क्लोरोफ्लोरोकार्बन ओझोनच्या कवचालाही भगदाड पाडत आहे. आणि आम्ही या सगळ्या जखमांची मरकट चिकित्सा करत आहोत. प्राण्यांच्या, वनस्पतींच्या हजारो जातींचं अस्तित्व नष्ट होत आहे. सगळं पर्यावरण सुन्न, खिन्न आणि छिन्न विछिन्न होत आहे. हे घडू नये, पृथ्वीची प्रसन्नता ढळू नये म्हणून इसवी सन 1970 पासून 22 एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिन साजरा केला जात आहे. यासाठी पुढाकार घेणारा गेलॉर्ड नेल्सन हा पृथ्वीचा खरा लेख म्हटला पाहिजे. आपणही गेलॉर्ड नेल्सनचे दोस्त होऊया, पृथ्वीचे खरे लेख होऊया. आपल्याला जगवणाऱ्या आपल्या ह्या आईला जगवूया. खरंच पृथ्वी हसावी, आपल्याशी बोलावी, तिनं आपल्याला समजुतीच्या 4 गोष्टी सांगाव्यात. आपण त्या ऐकाव्यात. आपण आपल्या गर्दीला आवर घालावा. वृक्षतोड थांबवावी. पृथ्वीवर हिरव्या गाण्याची लागवड करावी. ही गाणी आकाशाला जाऊन भिडावी. हिरवं गाणं ऐकून आभाळाचा पाऊस व्हावा. तो प्रसन्नतेनं बरसावा. नदीचं स्वच्छ पाण्याचा सुंदर प्रवाह झुळझुळत ठेवावा. सरोवराचा चेहरा माणसासारखा हसावा. सर्जनाचे कोंब फुटावेत. 2 कारखाने कमी निघावेत. कार्बन डायऑक्साईड वनस्पतीपुरताच असावा. ऑक्सिजनच्या रेणूत ऑक्सिजनचा अणू मिसळावा. ताज्या तव्यानं ओझोनमुळं प्रसन्न पहाट व्हावी. पृथ्वीच्या जखमेचा व्रणही शिल्लक राहू नये. आपली मा, क्षमा, धरा, धरती, भूमी, अवनी, पृथ्वी, वसुंधरा वात्सल्य सुगंधानं अधिक बहरावी.